आपण मंचावरती एक सन्मान घेत आहोत. आमचे मित्र स्वरूप ठाकूर यांना या ठिकाणी सन्मानित केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते स्वरूप ठाकूर उंबर्डे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. तर पहिल्या सदरामध्ये 61 धावा बनवल्या, ज्यामध्ये 15 ते 20 धावा होत्या एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या तांबडचे संघाने. आणि आता 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली जोडी नितेश पाटील सलामीवीर आणि त्याच्या बरोबरीने दर्शन पाटील उर्फ बबल्या नावाने फेमस असलेला हा खेळाडू नितेश पाटील आणि बाबल्या हे दोन फलंदाज आणि बॉलिंग मार्कमध्ये हनुमानपाडा संघाचा यंगस्टर कुणाल पाटील. तो स्वरूप ठाकूर यांचा सन्मान इथे केला जाईल. मंचावरती आपण सन्मान त्यांचा घेत आहोत. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला, हा फटका वाडिश लॉंगॉनला मिडॉनच्या अगदी बाजूने बॉलला मारलाय, चालला सीमारेषा पर. वेलकम बाउंड्री फोर, चौकार. बॉल फुल टॉस आणि त्याच्यामध्ये चांगलं टायमिंग पाहायला मिळालं फलंदाजाकडून. आणि ज्या ठिकाणी चौकाराने मात्र अकाउंट ओपन झालं, तांबडच्या संघाचं अकाउंट ओपन झालं. नितेश पाटील या खेळाडू वेगवान तेज सरळ बॉल, पण डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर ऑन साइडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, परंतु पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. मी मगाशी उल्लेख केला 15 ते 20 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या तांबडच्या संघाने. आणि कदाचित याच धावा निर्णायक रात्री या मॅचमध्ये जर सामना कट टू कट आला शेवटच्या क्षणाला, तर मात्र ज्या एक्स्ट्रा रन खर्च केल्या त्या धावा डोकेदुखी ठरतील तांबडच्या संघासाठी. यावेळेला लास्ट मोमेंटला बॅटचा स्विंग थोडा थांबला, बॅकलिपला खाली आणला आणि हलकीशी कडा घेत आतली कडा घेत बॉल त्या ठिकाणी सेफ लँडिंग होताना आपण पहिला शॉर्ट स्क्वेअर लेगला रन मात्र मिळाली सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 6 धाबा. वाकड्यांवरून खरं तर आमचे मंदार पाटील या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचं मनापासून आभार. वाकलन म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेट जगतातलं एक मोठं नाव आहे. आणि अचल दादा लाऊड अपील, यस पंत सांगत असताना आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, लेग बाईचच्या स्वरूपात इथे सिंगल मिळाली. बबल्या पाटीलचा विकेट फार महत्त्वाचा राहील या मॅचमध्ये फिल्डिंग टीमला, कारण बबल्या म्हटलं की बाहुबली, तो एकदा लागला मैदानाच्या आतमध्ये की त्याला थांबवणं कठीण, त्यामुळे त्याचाही विकेट फार महत्त्वाचा राहील या मॅचच्या दरम्यान. जितकी धाकड शरीर असते तितकेच धाकड फटके त्याच्या आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिले. जरी हेल्दी असला तरी फ्लेक्झिबल चांगला खेळाडू आहे. हे षटक शॉट ऑफ लेन पूल करायच्या बॉलला प्रॉपर कनेक्शन नाहीये, परंतु गॅपमध्ये पॉवर प्ले ऑन आहे, त्याचा फायदा झाला फलंदाजाला बालू पाटीलला झाला. आणि ज्या ठिकाणी एका टप्प्यावरती बॉल चालला वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. चार धावाला स्टेप आउट झाले. काउंटर अटॅकचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर केला होता, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन मात्र मारण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्लेमध्ये सुरुवातच धमाकेदार करायचे बाहू पाटीलला, त्याच्याबरोबरने बबल्याला. आणि इथे आपण पाहता स्टेप आउट होत खेळत असताना प्रयत्न, त्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळाला. गती थोडी जास्त होती आणि लेंथ कमी केली गोलंदाजाने. हे व्हेरिएशन होतं या बॉल मागे, थोडासा अकूट टप्प्याचा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नव्हता, डॉट बॉल. त्या ठिकाणी आपण पहिला धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 11. यावेळेला हुकचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा पंचाने या चेंडूला वाईड घोषित केलं. बघा वाईडसाठी रिव्ह्यू नाही आहे, तुम्हाला रिव्ह्यू असेल बीमरसाठी, रनआउटसाठी पंच त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतील. ऑलरेडी आम्ही सुरुवातीलाच हे नियम सांगितलेत प्रत्येक संघानं. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट करण्यात आलंय या स्पर्धेचं. उत्तम कार्य फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून केलं होतं आमच्या अंकित पाटील.
किरवलीचे टेक्निकल ऑपरेटर कॅमेरामन त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण सालाबाद प्रमाणे ही परंपरा राखली फॉर्च्यून इव्हेंटने या स्पर्धेमध्ये सातत्याने टेलिकास्ट त्यांच्याच माध्यमातून होताना आपण पाहिलं आणि यंदा देखील चांगले योगदान सन्मान दिलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचलला, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता, प्लेसमेंट करून स्ट्राईक रोटेट करायची होती आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती दुसऱ्या ओव्हरमध्ये. आणि इथे आपण पाहिलं पहिल्या षटकाचा वाजवी केस संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तांबडशेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली बिनबाद 12 धावा. त्यामुळे आता येणाऱ्या 4 षटकामध्ये विजयासाठी 50 धावांचं समीकरण बाकी आहे तांबडशेत संघासमोर. पहिला सामना दिगंबरजी नागे यांचा मी इथे सन्मान घेत आहोत. मी विनंती करतो आमच्या आयोजकांना आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्र पोलीस दिगंबर नागे यांचा सन्मान करण्यासाठी मी संजय पाटील माजी उपसरपंच या स्पर्धेचे आयोजक त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. याच मैदानावरती कदर आपल्या क्रिकेट कारकिर्दीला त्यांनी पूर्णविराम दिला, रिटायरमेंट जाहीर केली, घोषित केली आणि 40+ क्रिकेट खेळणार असं मत त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळालं. ग्रामीण क्रिकेटमधून त्यांनी कद निवृत्ती घेतली आहे, कारण एक काळ ज्यांनी गाजवला अशा शांत संयमी दिगंबरजी नागे, बाबू नागे यांचा हा सन्मान. स्पर्धा कोणतीही असो प्रत्येक स्पर्धेला काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देणं हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलंय आणि त्यांचा हा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. संतोष दादा भगत उर्फ दादू यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. मी विनंती करतो आमच्या आयोजकांना आपल्या शुभ हस्ते संतोष दादा भगत उर्फ दादू यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करावा. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती 12 आल्या. 24 बॉल 50 प्रतिषटक 12.50 हा रिक्वायर्ड असेल. गोलंदाजी मार्कपदी हरमनपाडा संघाचा गोलंदाज आलाय. पहिला बॉल खोदून काढला बाबल्याने. डाऊन द ग्राउंड खेळत असताना बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. हा फटका 1 रन या फटक्यावरती मिळेल तांबडशेत संघाला. जशास तसं प्रत्युत्तर तुम्हाला या मॅच मध्ये द्यावं लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग झाली होती, एका खेळाडूने सलग 4 षटकार एका लाईन मध्ये मारले होते, तशीच फलंदाजी जर काही ते झाली तर मात्र धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. कारण या विकेटवरती या मैदानावरती कोणताही टार्गेट सेफ नाहीये. अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्या ज्या स्पर्धांमध्ये खरं एका षटकामध्ये 30 धावा होताना पाहिल्या, एका षटकामध्ये कधी कधी 5 देखील धावा झालेल्या नाहीयेत. भातांड संघ जेव्हा मैत्री चषकामध्ये खेळला होता त्या संघाने सर्व सामने बॉलिंगच्या जोरामध्ये जिंकले होते, धावा डिपेंड करून दाखवल्या होत्या. या षटकामध्ये साहिल मात्रे हा गोलंदाज, त्याच्या समोर नितेश पाटील वेगवान लेंथ बॉल टाकला. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. बॉलच्या लाईन मध्ये करता नव्हते आणि इथे 22च्या स्वरूपात सिंगल रन ऍड होत असताना आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये तांबडच्या संघाच्या धावफलकामध्ये 1 रनने मात्र हा संघ पुढे चाललाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे बिनबाद 13. पहिल्या विकेटसाठी भागीदारी जरूर झाली आहे, परंतु स्ट्राईक रेट दोन्ही खेळाडूंना स्वतःचा वाढवावा लागेल. 14 धावा 14 माफी असावी 14 धावा या स्कोर कार्डमध्ये आहेत. कविराज मोकल, कविराज पाटील स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जॉईन झालेत. यावेळेला फुल टॉस डाऊन द ग्राउंड ताकदीचा वापर केला, बॉटम हँड चांगला वापरला आणि बॉल मात्र लॉंग ऑनला क्लिअर करत चाललाय जमिनीला समांतर, सीमा पार षटकार. बॉलला षटकार मारणं सोपं नाहीये, त्यासाठी तुम्हाला बॉटम हँडचा वापर करावा लागतो. ताकद या फटक्यामध्ये पाहिली आणि षटकाराला तांबडच्या संघासाठी 6 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल 20 धावा. धाव फलकादी हेलिकॉप्टर लुक दिलाय, जबरदस्त फटका. बॉल बॅक ड्राईव्ह, क्विक बॅटचा फ्लो आपण पाहिला. बॅट स्विंग चांगला होता, बॅक लिपला लवकर खाली आणलं, परंतु त्या ठिकाणी फिल्डर लोंगरमध्ये उभे त्यांच्या दिशेमध्ये हा फटका चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. बबल्याच्या माध्यमातून पहिला बॉल फुलटॉस, त्यानंतर यॉर्कर त्याला खोदून काढला अक्षरशः. 1 रन त्या चेंडूवरती मिळाली. चांगली फिल्डिंग हनुमानपाडा संघाने केली. ज्या चुका पहिल्या इनिंग मध्ये केल्या होत्या तांबडच्या संघाने, चुका मात्र या इनिंग मध्ये
फार कमी पाहायला मिळाल्या. सबमरीन डिलिव्हरी. यावेळेला पुन्हा एकदा टप्पा पडला, बॉल खाली राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावत असताना आणखीन एक निर्धाव चेंडू. 62 रनचं टार्गेट. पहिल्या ओव्हरमध्ये 12 मिळाल्या. प्रतिषटक आपण जर पाहिलं 12.40 हा रिक्वायर्ड रन रेट होता आणि आता 12.50 वरती हा रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. आणि इथून मात्र या षटकामध्ये एक षटकार अपवाद राहिला. सिंगल, डबल, डॉट बॉल पर्सेंटेज मात्र या षटकामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पाहायला मिळाले आणि जितके डॉट बॉल येतील तितका प्रेशर फलंदाजांवरती वाढेल. आणि हाच प्रयत्न मात्र आता या ठिकाणी केलाय गोलंदाज साहिल म्हात्रे या खेळाडूने. हनुमानपाडा विपक्ष तांबडशेत एकाच परिसरातील हे कळत दोन्ही संघ. अमरापूर विभाग बेल्ट. क्लीन बोल्ड. फुल टॉस बॉल होता. जर का आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला असता तर एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करता आला असता. ओव्हरपिचची अपेक्षा होती फलंदाजाला, परंतु बॉलने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला आणि चारी मुंड्यात चित केलं नितेश पाटीलला. पहिला खेळाडू बाद झालाय तांबडशेत संघाचा. विकेट मिळाला. विकेटची प्रतीक्षा होती. खरं तर हनुमानपाडा संघाला तो पहिला विकेट साहिल म्हात्रेच्या खात्यामध्ये गेला आणि पहिल्या खेळाडू बाजाला धावा स्कोर कार्ड मध्ये म्हणून जर पाहिल्या 21 म्हणजे या ओव्हरमध्ये आल्या फक्त आणि फक्त 9 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 12. विजयासाठी तब्बल 62 म्हणजे अजूनही 3 षटक 41. मॅच ऑन आहे. सामना बॅलन्स आहे या मैदानावरती. नेक्स्ट मॅच उंबर्डे विपक्ष उरनोली. उंबर्डे संघाचे कॅप्टन गोट्याबाई यांची मुलाखत आपण ऐकली. खरं समालोचन करायला देखील हरकत नाही त्यांना. अस्खलित मराठी आणि खूप चांगलं खरं तर या स्पर्धेबद्दल त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि संजयजी पाटील या आयोजकांवरती असणारा विश्वास त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवला. जेव्हा जेव्हा ही स्पर्धा होईल तेव्हा तेव्हा आम्ही नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ हा विश्वास त्यांचा पाहायला मिळाला. 21 रन स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही 18 चेंडूमध्ये 41 धावा. मॅच ऑन आहे. चला घाई करा. ऑलरेडी आपण जर पाहिलं आज थोडा उशीर झालाय स्पर्धेला. उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. 11:55 पहिला चेंडू पडलाय आणि जवळजवळ आता 1 तास सुमार झाला. आणखीन 6 सामने पेंडिंग आहेत. सूर्यास्ताला जाण्या अगोदर स्पर्धा कव्हर करायची आम्हाला. याच डे नाईट क्रिकेट मनसे चषक पेण नगरीमध्ये दाखल व्हायचा. रुपेशजी पाटील हनुमानपाडा यांच्या वतीने आयोजित मनसे चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन. सतीश पाटील वारंवार फिल्डिंगमध्ये बदल करत असताना त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कमध्ये आले. त्या ठिकाणी कुणाल पाटील सेकंड स्पेलमध्ये. पहिला बॉल फुल लेन डिलिव्हरी. अँगल बनवला. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत बबल्या. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू टाकत असताना कुणाल पाटील हा खेळाडू रायझिंग यंगस्टार उदयनमुक्त खेळाडू हनुमानपाडा गावचा कुणाल पाटील त्याच्यावरती मात्र सेकंड स्पेलची जबाबदारी आली आणि कमालीचे एफर्ट्स त्याने दाखवले या संपूर्ण लढतीमध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या पॉवर प्लेमध्ये. इथे देखील डॉट बॉल आणि त्यानंतर हपाम जॅक करत असताना हा फटका फसलाय. वॅकेंट एरियामध्ये बॉल पडेल डेफिनेटली, कारण फिल्डर भरपूर लांब होते. त्यांच्या आवाकाच्या बाहेर होता. एक्सा कव्हर रिझनकडे धावत आले होते मिड ऑफ मधून लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक. चेंडूला जज करण्यासाठी बॅकअपसाठी एक खेळाडू होता. 2 धावा मात्र या बॉलमध्ये मिळाल्या. आता 16 चेंडूमध्ये विजयासाठी 39 धावा. 16 बॉल आणि 39 चं समीकरण आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी तांबडच्या संघासमोर. डू ऑर डाय, करो या मरो. आणि जोपर्यंत बबल्या मैदानामध्ये असेल तोपर्यंत सामनामध्ये सुरक्षित राहील. तांबडचे संघ फॉलिंग शिपचा प्रयत्न केला. प्रयत्न चांगला जरूर, परंतु इथे वाईड +4. येस माफी असावी बघा. निर्णय पंचांनी मागे घेतला. बॅटला स्पर्श करून बॉल मागे चालला. त्यामुळे या धावा बबल्याच्या खात्यामध्ये जातील. चौकार मात्र मिळेल तांबडचे संघाला. वजनदार खेळाडू जेव्हा बैठक शॉट मारतो तेव्हा ते फटके मात्र पाहण्यासारखे असतात. कारण आपण नेहमी फिटनेस बद्दल चर्चा करत असतो. हे फटके मारण्यासाठी तुम्हाला बॉडी मोल्ड करावी लागते, फ्लेक्झिबल व्हावं लागतं आणि त्या सर्व गोष्टी आहेत बबल्याकडे. मी मगाशी म्हटलं जरी तो दिसायला हेल्दी असला तरी त्याचा परफॉर्मन्स नेहमी चांगला राहिलाय. फॉलिंग शिपचा प्रयत्न होता. हलकीशी कडा घेतली. फाईन लेगच्या दिशेने हा चौकार आला आणि या 4 रनच्या मैदानाचं समीकरण बदलले. 15 बॉलमध्ये आता विजयासाठी 15-35 चं समीकरण आहे.
मॅच ऑन आहे. प्रयत्नांती परमेश्वर. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सोडायचे नाहीयेत हाच निश्चय, हा अप्रोच मात्र मैदानामध्ये दाखवतो बबले हा खेळाडू हा सामना जिंकण्यासाठी. त्याच्या बरोबरीने असताना त्याचा सहकारी सौरभ रसाल. कुणाला विकेट हवाय. ऑन साइडला खेचून मारलाय. फोर्सेबल स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर. पूल केला बॉलला मिड विकेटच्या बाहेर. सीमा पार. षटकार. टायमिंग आणि काय हँड अँड कॉर्डिनेशन होतं या फटक्यामध्ये. लेन बॉल होता. थोडासा बॉल राईज झाला आणि त्याच्यामध्ये पूल करत असताना बबल्याला आपण पाहिलं. आणि मगाशी उल्लेख केला खेळाडूचा. तो एकदा फ्लो मध्ये आला, लय मध्ये आला की त्याला थांबवणं कठीण. त्याच्याकडे पाहिलं की वाटत नाही एवढे लांब तो फटके मारेल, पण तो जबरदस्त टायमिंग त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. 6 धाबा आल्या. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी 33 धाबा, म्हणजे अजून 29 धाबा बनवाव्या लागतील येणाऱ्या 14 चेंडूमध्ये. 14 बॉल 29 धाबा. यावेळेला वाईड यॉर्कर कदर आपण पाहिला, थोडासा शरीरापासून दूर ठेवला आणि इथे मात्र परफेक्ट लेंथ वापरली गोलंदाजाने. वजनदार खेळाडू आहे, त्याला मात्र तुम्हाला फुटवर्क करण्यासाठी भाग पाडावं लागेल, तेव्हाच तुम्ही त्याला डॉमिनेट करू शकता. आणि फुटवर्क नाही आहे बबल्याकडे. अगदी लांबून बॉलला पिक करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 13 बॉल 29 धावा. हा चेंडू देखील फार महत्वाचा आहे. कभी कर तर या बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर सामना थोडा सोपा होईल तांबडच्या संघाला. कोणाला मात्र कमबॅक करायचा आहे. आणखीन एक बाहुबली स्ट्रोक. यावेळेला देखील आपण पाहिला फोर्सेबल फटका काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर. सीमा पार. शेवट गोड केलाय. इथे मात्र आलाय षटकार. आता 12 बॉल विजयासाठी 23 धावा. मोठमोठ्या वादळामध्ये आपण पाहिलं खरं तर मोठी मोठी वृक्ष खरं तर उन्मळून पडतात, परंतु गवत हा तग धरून बसलेला असतो. चला आयोजक आता थोडा रिक्षाचा देखील आनंद घेतात. जास्त जाऊ नका एकत्र. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये गेली. रिक्षा घेऊन मात्र पाण्याची व्यवस्था आयोजकांनी केली या स्पर्धेसाठी. 12 बॉल 23 धावा. आणि इथे आपण पाहता बबले नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. आक्रमक झाला हा खेळाडू. अमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये फारसं इम्पॅक्ट टाकता आलं नव्हतं जेव्हा तो त्या स्पर्धेमध्ये खेळला होता, परंतु आज आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट देत असताना गावाचं क्रिकेट, गावाचे पाठीराखे ज्यांच्याकडून खरं तर अपेक्षा आहेत त्या अपेक्षांना पात्र धरणारी इनिंग मात्र त्याने आता साकारली आतापर्यंत या मॅच मध्ये. परंतु सामना संपलेला नाही. हनुमानपाडा संघाला कमबॅक करावा लागेल. विकेट टेकिंग एबिलिटी गोलंदाजांना दाखवावी लागेल. चौथ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आला गोलंदाज रोहन पाटील. डाव्या हाताचा तो फलंदाज देखील आहे. फुलटॉस बीमर वरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. घर फिरले की घराचे वासे फिरताचे एक म्हण आहे. आणि इथे बघा 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा मात्र चेंडूवरती मिळतील. नेक्स्ट बॉल फ्रीड असेल. कोणत्याही प्रकारचा संभ्रम पंचांच्या मनामध्ये नव्हता. हा कदप बीमर बॉल घोषित करण्यासाठी एवढ्या उंचीवरती हा बॉल होता. मागच्या इनिंग मध्ये एका ओव्हरमध्ये आपण 2 बीमर पाहिले होते आणि बॉलरला त्या ठिकाणी पेनल्टी लागली होती.
आणि इथे पहिला बीमर टाकलाय 12 बॉल 21 च समीकरण. खोला टाकला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, डिरेक्ट हिटची संधी आली, फ्रीड बॉल होता आणि त्या ठिकाणी सिंगल रन मात्र मिळाली बॅटिंग करत असताना तांबडचे संघाला. आता 11 चेंडूमध्ये 20 धावा, क्लोज एन्काउंटर. मी बघाशी म्हटलं ज्या एक्स्ट्रा रन खर्च केल्या त्या कदाचित डोकी धरतील तांबडच्या संघाला. जर का या क्षणाला विकेट मिळाले फिल्डिंग करणाऱ्या टीमला तर मात्र दबाव वाढेल तांबडच्या संघावरती. मॅच संपलेली नाहीये, हनुमानपाडा विपक्ष तांबडशेत अशी लढत मैदानामध्ये आहे. पहिला सामना या लढतीमधला, या स्पर्धेमधला. याही वेळेला तेज सरळ बॉल यॉर्कर लेत होता, थोडासा एक वेगळ्या धाटणीचा फटका खेळायचा होता फलंदाजाला, ताकद वापरायची होती सौरभ रसालला, परंतु इथे प्रॉपर कनेक्शन नाहीये. परंतु सिंगल रन मात्र रोखता आलेली नाहीये. सिंगल रन मिळाली, एक रन महत्वाचे आहे आता मॅच मध्ये. 11 चेंडू 20 धावांचं समीकरण होत. आता येणारे बॉल असेल त्या ठिकाणी 10 विजयासाठी 19 धावा. 10 चेंडू मध्ये आता 19 धावा हे कॅल्क्युलेशन आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये. बबल्या पाटील या मॅच मधला आपण जर पाहिला तर महत्वाचा घटक बनलाय दोन्ही संघांसाठी. या वेळेला फुल टॉस, एक्साइटिंग द पॉवर, बॉलरच्या डोक्यावर बॉलला पाठवला त्या ठिकाणी. बॉल बॅक ड्राईव्ह सीमा पार, गगनचुंबी गगनभेदी बबल्याचा धमाका षटकार. नऊ चेंडू मध्ये 13 धावा. वन मॅन आर्मी. बबल्या पाटील, दर्शन पाटील हे त्याचं प्रमुख नाव आहे, पण बबल्या या नावानं हा खेळाडू चर्चेमध्ये आहे. आणि काय फलंदाजी केली, 33 धावांची इनिंग त्याने आतापर्यंत साकारली, ज्यामध्ये 4 षटकार त्याच्या आपण इनिंग मध्ये पाहिले, 1 चौकार त्याच्या इनिंग मध्ये पाहिला. परंतु सामना संपलेला नाही, अजूनही वेळ गेलेली नाही. हनुमानपाडा संघाला आता विकेट हवाय. गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतोय रोहन पाटील. याही वेळेला लॉफ करत असताना बॉलला गॅप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, कमालीचे एफर्ट्स लावले. डीप मध्ये बघा चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवलंय की नाहीये त्या ठिकाणी आपण पाहताय. खरं तर 2 धावा असतील या चेंडूवरती. डीप मध्ये जी फिल्डिंग झाली आहे, चला कॅमेरामध्ये सेफ अ बॉल घोषित केलाय. त्यामुळे 2 धावा असेल या चेंडूवरती. आणि आता येणारे बॉल असेल मैदानाच्या आतमध्ये 8 विजयासाठी 11. 8-11चं समीकरण आहे. हे 2 बॉल फार महत्वाचे आहेत या षटकामध्ये. 2 बॉल मध्ये जर का कमीत कमी धावा खर्च केला किंवा विकेट जर का मिळाला बबल्याचा तर मात्र पुन्हा एकदा सामना बनेल, सामना रंगेल या शंका नाहीये. आता रोहन पाटीलला आपल्या भारतातील एक प्रमुख चेंडू टाकावा लागेल. आणखीन एक फुल टॉस लॉफ केलाय, एलिव्हेशन मिळालंय आणि बॉल चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून, जजमेंट चुकलं, सीमा रेषा पार, फ्लायटी अँड मायटी बाहुबली स्ट्रोक षटकार. कोण म्हणतो क्रिकेटमध्ये फक्त फिटच असायला हवं. बबल्या पाटीलकडे बघून वाटत नाही हा खेळाडू इतके लांब लांब षटकार मारले आणि काय फटके मारलेत. लोअर फुल टॉसला त्याने षटकार जे मारलेत ती खरं तर त्याची गुणवत्ता आहे, सोपं नसतं. आणि इथे मात्र हे षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. 7 चेंडूमध्ये आता विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांचं समीकरण बाकी आहे. 7 बॉल 5. 07 महेंद्रसिंग धोनीचा फॅन आहे बबल्या. रोहनचं हे षटक, शॉर्टा प्लेन ऑन साइडला, पॅरलल स्ट्रोक, हा सामना संपवलाय. 1 मॅन आर्मी. इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार होऊ द्या बबल्या पाटील या खेळाडूसाठी. काय खेळलाय, जबरदस्त. अक्षरशः धाबे दणानून सोडले हनुमानपाडा संघाच्या खेळाडूंचे. आणि इथे मात्र सामना जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय